राज्यावरती दुःखाची शोककळा पसरली. या राज्यातले कर्तबगार नेते, आमच्या पिढीला दिशा देणारे, आम्हाला योग्य मार्ग दाखवणारे, आम्ही ज्यांच्यावर प्रचंड प्रेम करत होतो ते आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, यांच्या जाण्यानं आज महाराष्ट्रावरती फार मोठी दुःखाची शोककळा पसरली. खरं तर दादा जातील असं कधीच कोणाला स्वप्नात देखील वाटलं, परंतु अजितदादा आज सकाळी गेल्याची बातमी खरी ठरली. अवघा राहिला महाराष्ट्र एका सेकंदामध्ये बंद झाला. या नेत्यानं सातारा जिल्ह्यावरती आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरती खूप प्रेम करणारा नेता, सातारा जिल्ह्याला 5 वर्ष पालकमंत्री म्हणून काम करताना किंवा राज्याच्या 6 वेळा उपमुख्यमंत्री पदावर काम करताना प्रशासनावर प्रचंड पकड असणारा नेता, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिशा दाखवण्यामध्ये मला तर 2007 साली सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून चिन्ह उपाध्यक्ष करण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अनेक प्रश्न या नेत्याने सोडवले. तालुक्याच्या दृष्टीने सुद्धा या नेत्याचं योगदान भरीव आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी, गोरगरीब घराण्यातला कार्यकर्ता मोठा व्हावा, अशा प्रकारचा दृष्टी असणारा नेता. खरं तर दादांचं नेहमीच स्वप्न होतं आणि महाराष्ट्र तसं त्यांना पाहत होतं, ते या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे. देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा या तिघांचं मंत्रिमंडळामध्ये या राज्याच्या सर्वसामान्य माणसाला, अतिशय गोरगरीब घटकाला मदत करणारी ही तिन्ही नेते आणि यांचे तिघांचे संबंध राजकारणाच्या पलीकडचे होते असं माझं मत आहे. बारामतीची देशामध्ये एक वेगळी ओळख करून देण्यामध्ये आदरणीय दादांचा वाटा आहे. मी खंडाळा तालुक्याच्या आम जनतेच्या माझ्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.